म्हटलं आपल्याला काय पर्याय नाही, आपल्याला पीएचडी करावं लागेल आणि इथं जर ज्युनियरला अपॉइंटमेंट असेल होणार काय, म्हणून मग मी पुढच्या वर्षी मला वाटतं मी 89लाच माझं पासआउट झालं, 89 पासून मी सर्व्हिसमध्ये आहे. पुढे 91ला मी ऍप्लिकेशन करायला सुरुवात केली सिनियर कॉलेजला. आणि गंमत बघा कशी असते, त्याच्या अगोदर मी कॉलेजलाही ऍप्लिकेशन करायचो आणि इंडस्ट्रीमध्ये पण ऍप्लिकेशन करायचो. तर एकदा काय झालं की भोरला आरले म्हणून, भोरची मंडळी असतील बघितले, आरले म्हणून रंगाचे कारखाना असं बाहेर बोर्ड आहे त्या ह्याच्याजवळ तुमच्या ते भोर डॅमच्या तिथे. आणि तिकडची ऍड आली तिथे पुरंदर नावाच्या माणसाने माझा इंटरव्ह्यू घेतला. माझं सिलेक्शन झालं आणि मी म्हणजे पाठीमाग यायला निघालो. पावसाळ्याचे दिवस होते. एका कॅन्टीन वरती थांबलो. म्हटलं आपण चहा प्यावा आणि म्हणून त्याला चहाची ऑर्डर दिली. पण म्हटलं त्याच्या अगोदर मला थोडं पाणी द्या. त्यांनी पाणी दिलं. पण पाणी दिल्यावर मी त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला पाणी सांगितलं, तुम्ही मला चहा दिलाय. नाही म्हणजे ते पाणीच आहे सर. पावसाळ्यामध्ये त्या टपरीवरती मिळालेलं पाणी मला ते चहा सारखं दिसत होतं. एवढं गढूळ पाणी होतं. त्यावेळेस मी मनामध्ये घातलं की माझं या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं तरी मी या बोरला जाणार नाही. नियतीचा खेळ काहीतरी वेगळाच होता. पुढे मला त्या भोर कॉलेजलाच जावं लागलं. आणि 6/7/91ला भोरच्या सिनियर कॉलेजमध्ये माझी सिनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून अपॉइंटमेंट झाली. दुर्दैवाला ती पोस्ट रिझर्वेशनची होती, त्यामुळे कन्फर्मेशनचा विषय नव्हता. 3 महिने काम केलं आणि संगीत कॉलेज जॉईन. इकडे जॉईन झालं संगीत कॉलेजला. मला इंटरव्ह्यूच्या वेळेस विचारलं, मला म्हणे ते कॉलेज का सोडलं. म्हटलं असंच आहे, तिथे रिझर्वेशनची पोस्ट आहे, पोस्ट नाही म्हणून इकडे आले. मी विचारलं प्राचार्य ही पोस्ट ओपन आहे. ते म्हणजे ओपन आहे. एस ए पाटील होते इंटरव्ह्यू. एस ए पाटील म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, जे नंतर भारतीय विद्यापीठाचे बनवले. ते आमचे टीचर बनवले. मला म्हटले काय तू सारखाच काय इंटरव्ह्यूला असतो, जिथं जाईल तिकडे तुझं इंटरव्ह्यूला असतो, प्रत्येक काम नाही करत एका जागेवर. मग मी त्याला कारण सांगितलं, म्हणजे तिथं असं झालं, इथं रिझर्वेशन आहे, इथं अमुक आहे. अच्छा हे कसं काय म्हणजे सुरक्षित. प्राचार्याने विचारलं, नाही म्हणे ही ओपन पोस्ट आहे. ठीक आहे म्हणजे जावं, तुम्ही काय इंटरव्ह्यू घ्यायचं. आणि माझं सिलेक्शन झालं तिथे. गंमत सांगतो तुम्हाला, त्या कॉलेजला संगवी केसरी कॉलेज चिंचवड आर्ट्स आणि कॉमर्सचं सिल्वर जुबली इयर होतं. लक्षात ठेवा, 25 वर्ष झाली होती त्या कॉलेजला. आणि त्यांनी फॅकल्टी सुरू केली होती. आणि त्यावेळेचा नियम शासनाचा असा होता की 4थं वर्ष असेल तर 100% ग्रँट मिळत होती. ओपन पोस्ट 4थ्या वर्षी 100% ग्रँट. माझ्यासारख्या माणसानं त्याच्यामध्ये फ्युचर बघितलं आणि त्या कॉलेजला जॉईन झालं. पण परत तुम्हाला सांगतो, नियतीचा खेळ काहीतरी वेगळा होता. 4थ्या वर्षी आपल्याला 100% ग्रँट मिळणार आहे असं समजून मी 93ला लग्न केलं. 94ला मुलगा झाला. तोही असा भारी झाला काय डॉक्टर बाबाच्या पोटी जन्माला यावा म्हणून 25 मार्च 1994 मला पीएचडी अवॉर्ड झाली. आणि पोरग दुसऱ्या दिवशी जन्माला. डॉक्टर बाबाच्या पोटी जन्माला. लॉजिक बघा, 4थ्या वर्षी 100% ग्रँट मिळायला पाहिजे होती, नाही मिळाली ग्रँट तुम्हाला सांगतो. आणि 25% ग्रँटचं पत्र मिळालं ते आम्हीच जाऊन आलो. मीच गेलो मंत्रालयामध्ये. आणि मग काय केलं तिथं ते प्राचार्य म्हणजे आपण 25% घ्यायचं नाही म्हणे पत्र, आपण ऍक्सेप्ट नाही करायचं म्हणे. आम्ही म्हणत होतो की जे मिळाले ते हातात घ्या आणि पुढच्यासाठी भांडत. ते तसं झालं नाही. 25-50 हा एक भाग. तर त्याच वेळेस त्या ठिकाणी आर्ट्स कॉमर्स बाकीचं जे काही ऑलरेडी ग्रँटेड 25 असणार महाविद्यालय होतं, त्यांचे मॅनेजमेंट बरोबर काही विसंवाद होते. काही गोष्टी त्यांच्या अपूर्ण होत्या, त्या पूर्ण करणं अपेक्षित होतं. आणि हळूहळू ते कॉलेज संपावरती गेलं. आणि त्या संपाचं पर्यवसान पुढे ते सेक्रेटरी शंकरलाल मुथा होते. आणि तो संप एवढा चिघळत गेला तुम्हाला सांगतो. त्याच पिरियडमध्ये त्या सेक्रेटरीची मिसेस वारली. त्यांनी तो भावनिक मुद्दा केला, इगो जागृत झाला, मॅटर विद्यापीठापर्यंत गेलं. बीडी चौरे उपकुलगुरू होते, त्यांच्यावर वाङ्मय चौऱ्याचा त्यावेळेस आरोप लागला. आम्ही तिथे गेलो, तिथे सेटलमेंट झाली. बाहेर आले म्हणले आता तुमचं, ते भाऊ म्हटले की आता तुमचं काय नाही, तुमच्या सगळ्या गोष्टी मिळतील म्हणे, तुम्हाला एकदम काय प्रॉब्लेम नाही. आमच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. पण बीजेपी आमच्यासारखी काही माणसं होती. म्हटलं की इंदिरा गांधी शरद पवारांना असंच सांगितलं होतं, मिस्टर पवार यू आर डुईंग व्हेरी वेल इन महाराष्ट्र. त्याच्यानंतर 24 तासामध्ये गव्हर्नमेंट पडलं. मी लोकांना म्हटलं तुम्ही काही सेलिब्रेशन करू नका, आपल्याला काही मिळणार नाही. तुम्हाला सांगतो, विद्यापीठाच्या इतिहासामध्ये डिसॅफिलिएट केलं पहिलं कॉलेज.
की जे आणि डिसेंबर्ड असं झालं की फर्स्ट इयरची स्ट्रेंथ बंद, ऍडमिशन बंद, नंतर सेकंड इयर बंद, थर्ड इयर बंद. आता आम्ही हेड ऑफ द डिपार्टमेंट असल्यामुळे आम्ही तिसऱ्या वर्षी म्हणजे 96-97 बाहेर. आर्ट्स कॉमर्सची जी ग्रँटेबलची लोक दुसऱ्या कॉलेजमध्ये ती सरपंच म्हणून तिथे जॉईन झाली. आमचं काय, आमचा त्या संपाशी काही संबंध नव्हता, तर आम्ही नवीन होतो. आम्हाला परत पुन्हा हे विंचवाचं विराट पाठीवर घ्यावं लागलं 96-97ला. स्वप्न काय पाहिजे होती, लग्न केलं, मुलं बाळा झाली. 97ला संगीताचं एक कॉलेज बंद पडलं, चिंचवडला राहत होतो ते सोडून दिलं. परत पुन्हा नवीन जीवनाच्या पाठीमागे पुन्हा विंचवाचं विराट पाठीवर. आमचे नातेवाईक मला म्हटले इथं काय करतो, मला आता इथं नोकरी नाही, काय नाही, चल तिकडे क्लासेस वगैरे आपण काढू. गेलो तिकडे चंदननगरला क्लासेस सुरू केले. तुम्हाला सांगतो, टीचिंग चांगलं असल्यामुळे माझ्यावरती भरभरून लोकांनी प्रेम केलं आणि माझे क्लासेस खूप चांगले चालले. त्या क्लासेसच्या पैशामध्ये मी दक्षिणेचं घर केलं. म्हणजे परमेश्वर मला प्रत्येक ठिकाणी माझी जेव्हा आर्थिक अडचण निर्माण व्हायची तेव्हा माझ्या मागे उभा राहायचं. एक दिवशी माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. 2 इराणी मुलं अचानक घरी आली. मला त्यांनी 15,000 ते 20,000 रुपये देऊ केले आणि मला म्हणे आमचं केमिस्ट्री शिकवा. म्हणजे जेव्हा जेव्हा मला अडचण आली तेव्हा परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने माझ्या पाठीवर उभा राहिला. आणि मग त्या 97-96-97 मध्ये आपल्या कॉलेजची जाहिरात आली, ओपन पोस्ट आणि पाटलांचं कॉलेज. आम्हाला वाटलं आपणही पाटील आहोत, जाऊया वाटलं ऍडमिशन घ्यायला. गंमत सांगतो तुम्हाला, मी ऍप्लिकेशन केलं, नाना इंगवले होते. आता सर्टिफिकेशनचा अनुभव इतका डेंजर होता. नानाला ऍप्लिकेशन केलं, त्याला म्हणून मला रिसिव्ह करून सही. नानाने लगेच जयशी पडला 2 म्हणजे रिसिव्ह मागते सर्टिफिकेशनची लोक येत पडले. म्हणजे कसं धब्बा असतो बघा. त्याचं काही फारसं मला नुकसान झालं नाही. नंतर पुढे इंटरव्ह्यू झाल्या. इंटरव्ह्यू मध्ये राणी मॅडम वगैरे माझे जे टीचर होते तेच होते, छत्रन मॅडम बरोबर होत्या. दोघांचंही क्वालिफिकेशन सेम होतं. इंटरव्ह्यू एका डेटला फेस केला. माझे टीचर इंटरव्ह्यू होते. मला वाटलं पाटलांचं कॉलेज आहे, पाटलांचा माणूस आहे, पाटलांचं सिलेक्शन होईल. ते तसं झालं नाही. काय झालं माहित नाही. छत्रन मॅडम 1 नंबरला सिलेक्ट झालं, माझं 2 नंबरला. मग आता रोस्टर 200 बिंदू लागला, त्याच्याप्रमाणे पहिली ओपन, दुसरी रिझर्व, तिसरी ओपन. रिझर्वेशनचा माणूसच नाही आपल्याकडे. जोपर्यंत गायकवाड जर येत नाही तोपर्यंत मला दरवर्षी पेपर द्या. दरवर्षी तुम्हाला सांगतो, 93ला PhD सबमिट केलेला माणूस आयुष्यात 12 वर्षानंतर कन्फर्म झाला. दिस इज व्हॉट पेशन्स रिक्वायर्स. मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, कारण आता आपल्याला काय दिसतंय चित्र, की ग्रँटेबलची लोक यायला पगार असं नाही. मी तुम्हाला सांगतो, खूप स्ट्रगल केले आम्ही, प्रचंड. तुम्ही इमॅजिन नाही करू शकाल. ही बाकडे रिकामी असते, जर रिकामी असते ना, तर मुलं जरी असते त्यांना इकडे आता जीवनामध्ये संघर्ष काय असतो. आणि 12 वर्षानंतर मग आम्हाला एका म्हणजे भोसले सरांच्या कृपेने, कुठले भोसले, ते याचे ग्रेट ओरेटर शिवाजीराव भोसले, त्यांच्या कृपेने म्हणजे ऍक्सिडेंटली मला तुम्ही भागला कुठेतरी पूर्ण पगार चालू झाला. तुम्हाला सांगतो, सगळ्या टीचर्स डेच्या दिवशी त्यांनी तर भाषण केल्यानंतर भरपूर आले लिंगवलेली, पण ते झालं चालू. म्हणजे 36 वर्षाची 12 वर्ष माझी असेल, पुढं 12 वर्ष, पुढची 12. म्हणजे कॉलेजमध्ये प्रचंड काम केलं. तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी त्याचं वर्णन केलं असेल, तो काळ तुम्हाला माहिती आहे सगळं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी फारसं वर्णन करतो. 2013 विद्यापीठामध्ये पेपर चेकिंग चालू होतं. मी पेपर चेक करत होतो. मला थोडासा माइंड म्हणजे जिने उतरताना त्रास होत होता, आणि जिने उतरताना त्रास होत असताना मला असं वाटलं की म्हटलं काहीतरी गडबड आहे, मला चालता येत नाही प्रॉपरली. काही नाही, बाहेर गंमत कशी असते. म्हणजे असं साईडला त्या रेलिंगला धरून उतरायचं. म्हणून मी तपासायला गेलो डॉक्टरांच्याकडे. डॉक्टरांनी तपासणी केली, प्रिलिमिनरी कंडक्शन टेस्ट, शुगर, ब्लड, सगळं दिलं आलं, सगळं काहीच नाही पॉझिटिव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह दिसतं. मग मला म्हणजे MRI करावं. मग मी MRI केला. MRI मध्ये काय सापडलं त्यांना सापडलं की देयर इज 50% कॉम्प्रेशन इन सेंट्रल नर्वस सिस्टम राईट फ्रॉम C1 to D3. That means near about 10 to 12
bones, vertebrates, and this was the first severe case in Pune. What was the remedy? नाही केलं तर काय होईल? आणि मोर दॅन 50% कॉम्प्रेशन. तुम्हाला गंमत सांगतो, आपल्याला एका मणक्याला थोडंसं जरी कॉम्प्रेशन झालं तर तुमच्याकडे पाय लटकणं लागतात, मुंगे येतात, चालता येत नाही. आणि तुमचे 8-10 मणके जर असे असते तर काय करणार तुम्हाला? डॉक्टरने सांगितलं तुम्हाला डिकॉम्प्रेशन करावं लागेल. म्हणजे म्हटलं काय करावं लागेल? ते म्हणजे वरच्या बाजूने मणके सगळे कट करून टाकायचे. जो स्पायनल कॉर्ड आहे हा वरती येईल म्हणजे, आणि जो कॉम्प्रेस झाला तो तिथं तुमचं कॉम्प्रेशन कमी होईल, हळूहळू तुम्हाला म्हटलं हजार्स नाही केलं तर काय होईल? म्हणजे नाही केलं तर एक कॉम्प्रेशन वाढत जाईल, हळूहळू तुमची बॉडी तुमची पॅरालाइज होत जाईल. नंतर तुम्ही बेडवरती पडाल, तुम्हाला बेडसोर होईल आणि जीणं मुश्किल होईल. निर्णय तुम्ही घ्यायचा. फॅमिली डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साऱ्यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो आणि सांगितलं तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तुम्ही फार उशीर लावू नका त्याला, कारण तुमचं आता हे जे वय आहे या वयात केलं तर काहीतरी याच्यातून आपल्याला मार्ग काढता येईल. फार उशीर केलं तर फार काय करता येणार नाही. मला माहित होतं, मी जरा थोडं म्हणजे मला ते अभ्यास करायची सवय होती. काही छोट्या छोट्या गोष्टी नवीन काय दिसलं की अभ्यास करायचा. मी बघितलं त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात. मी ते फॅमिलीबरोबर नाही डिस्कस केलं, तुम्हाला मी सांगतो, कारण हे तुटली असते लोक सगळे. शेवटी निर्णय घेतला. ऑपरेशनला सकाळी 6 वाजता नेलं आणि ते ज्या डॉक्टरने मला सांगितलं ऑपरेशन करा, त्यांनी सांगितलं तर आमच्या मिसेसला की तुमचं काही नाही, छोटंसं ऑपरेशन आहे म्हणे. पण मी अभ्यास केला होता, ते म्हणजे 1 आठवड्यावर ते कॉलेजला जायला चालू होईल, त्यांचं ते कॉलेजला जाऊ शकतील. पण मला माहित होतं तितकं सोपं नाही. ऑपरेशन झालं तुम्हाला सांगतो, सकाळी 6 वाजता नेलं, सगळे मध्ये थिएटरमध्ये गेलेली माणसं सगळी बाहेर यायची, माझी मिसेस आणि बाकीचे आमचे थोडेसे नातेवाईक ते बाहेर होते. ते वाट बघायचे, सगळे आत जातात थिएटरमधून बाहेर येतात, हे का बाहेर नाही? संध्याकाळचे 7 वाजले. नंतर 7 वाजता त्यांचा जीव कासावीस झाला बिचारायचा. 7 वाजता आणलं बाहेर, डॉक्टरनी असं हलवलं, प्रोफेसर म्हटले, मी तो आपलं थोडंसं बोलतो आणि तिकडं त्या ट्रॉमा सेंटरला म्हणजे तिकडं मला त्यांनी तिकडे पाठवलं. झालं काय तुम्हाला गंमत सांगतो, चालत गाडी चालत गेलेला माणूस आफ्टर ऑपरेशन त्याची संपूर्ण 100% बॉडी पॅरालाइज झाली. 100%. मला फक्त बोलता येत होतं, मी काही नाही, म्हणजे मी आता समजा असं झोपलो सकाळी किंवा रात्री एका पिशवीवरती, तर मी 4 दिवस तसाच. त्यामुळे त्याला रोल लॉक करायला लागायचं मला, ते मध्ये येऊन ते फिरवायचं. काही नाही, मला ना लिहिता येत होतं ना, फक्त मला बोलता येत होतं. माझं एकही बोट, संडास, लघवी सगळं काही नाही, एव्हरीथिंग स्टॉप. अशा अवस्थेमध्ये मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होत होत, शेवटी डिस्चार्ज भेटला. 1 ते 1.25 वर्ष घरी फिजिओथेरपी डॉक्टर यायचे, माझं फिजिओथेरपी करायचे. तर त्या पिरियडमध्ये तो जो संघर्षमय काळ होता तो अतिशय खडतर काळ. मला माहित नाही तो आपला कोणाचा तुमचा देवावरती विश्वास आहे किंवा नाही. त्या काळामध्ये मी जो देव बघितला तो माझ्या कुटुंबामध्ये मला एक गमतीचा किस्सा सांगतो. म्हणजे माझं संडास, लघवी सगळ्या गोष्टी बंद होत्या. आमच्या घरच्यांना, माझ्या आईला जेव्हा कळलं की अशी अशी अवस्था आहे, बघायला यायचे लोक, वाईट वाटायचं लोकांना, कारण मला काहीच करता येत नाही. एवढ्या मोठ्या माणसाचे, प्रौढ माणसाचं संडास काढायची, लघवी काढायची, त्यांचं सगळं चमच्याने भरवायचं, मला पैसे काढता येत नव्हते, काहीच करता येत नव्हतं. जाधव सरांनी 1 दिवस आणून माझ्या 1 लाख रुपये कॅश बिलवरती आणून राहू द्या, तुमच्या तुम्हाला जेव्हा काढता येते तेव्हा काढा. तर ते सगळं झाल्यावर तुम्हाला गंमत सांगतो, माझी आई मला भेटायला आली. ती म्हटली की आता याला करता येत नाही, मला याचं कोण करेल नाही, सगळं काढलं. लहान मुलांचं काढणं सोपं असतं, मोठ्या माणसाचं कसं काढणं? अक्षयला उचलायचं, कारण मी काही छोटा नव्हतो ना.
आईने बघितलं, ती म्हणे मला जायचं बरं माझ्या मुलाचं काय. ती आली, तिने बघितलं 15 दिवस. तिला काय वाटायचं की मोठ्या घरची मुलगी आहे. तुम्हाला सांगतो यांची बाहेर माझ्या सासऱ्याकडची परिस्थिती चांगली, ही करव का म्हणे माझ्या मुलाचं. तिने बघितलं पण आणि नंतर 15 दिवस घरी गेली. म्हणलं काय चालली का तू. नाही म्हटली मला वाटलं होतं म्हणे ही मोठ्या घरची मुलगी आहे, तुझं करेल की नाही, पण मी 15 दिवस बघितलं म्हणे ती काय करते म्हणे, तुला आता तुझ्या आईची गरज नाही लागली, तुला दुसरी आई. तर त्याच्यातून सोसायटीने माझ्यासाठी जे केलं तिथे, सोसायटीमध्ये सासरे सर आहेत तिथे, त्यावेळेस चेअरमन होतो तुम्हाला गमत सांग त्या सोसायटीच्या 313 फ्लॅट्स खूप केलं त्या सोसायटीसाठी. मी इमॅजिन नाही करू त्या सोसायटीला एकही म्हणलं संस्थेने तो माझ्या घरी नसला त्या दिवशी. अग्निहोत्री मॅडम इथं प्राचार्य मला वाटते ऑलमोस्ट ऑल फॅकल्टी मेंबर्स हॅव व्हिजिटेड मला. आणि तुम्ही मला त्यावेळेस जी स्ट्रेंथ दिली ना, जो सपोर्ट दिलाय, त्या सपोर्टच्या जोरावर आज मी तुमच्याबरोबर येतो. प्रचंड म्हणजे मला मी तुम्हाला सांगितलं नाही, मला माहित नाही देव कुठे सोडतो, पण ही बसलेली आहेत ही सगळी देवाची कृपा आहे. असं म्हटलं जातं की सतयुगामध्ये सत्य होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञ होता, द्वापार युगामध्ये धर्म, आणि आता कलियुगामध्ये दान. आणि श्रेष्ठ दान ज्याला आपण ज्ञानदान म्हणतो, अशी सगळी श्रेष्ठ माणसं ज्ञानदान करणारी तुम्ही सगळी या कलियुगामध्ये जन्माला आलात. आणि त्याचं एक चांगलं म्हणजे उत्साह माझ्यासारख्याला फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही स्ट्रेंथ दिली आणि मला राखेतून इथपर्यंत आणलं. खरोखर हॅट्स ऑफ. खूप सहकार्य. त्याच्यानंतर मी कॉलेजला जॉईन झालो. छत्रपती मॅडम रिटायर झाल्या 2015 ला, आणि एडोचं डिपार्टमेंट म्हणून काम केलं. आपली एक कॉन्फरन्स झाली मॅडम बरोबर, आपण कल्पना आहे तुम्हाला. तिकडे त्यावेळेस त्याचं चेअरमन म्हणून काम केलं आपण सगळी. बाकी अगोदरचा पिरियड सगळं असं केलं. तर त्याच्यानंतरचं थोडंसं जीवन बदललं, जरा थोडंसं रिस्ट्रिक्शन झाले आणि आपण पुढे चालत राहिलो. चालत गंमत सांगतो तुम्हाला. नंतर पुढे करोना मध्ये 2019 मध्ये माझी परिस्थिती अजून डाऊन झाली आणि मी व्हॉलंटियर रिटायरमेंटचा इथे प्रस्ताव दिला होता कॉलेजला. रणजित पाटील सर होते, मला म्हटले काय करताय तुम्ही. नंतर माझी प्रकृती मला साथ देत नाही म्हटलं, मी लॉंग लिव्ह व्हॉलंटियर रिटायरमेंट वरती जातो म्हटलं काही दिवस. नशीब बघा कसं असतं, नियतीला तेही मंजूर होतं. त्यावेळेस करोना आला. मला म्हटले आता एक करोनाची ऑलरेडी सुट्टी आहे, तुम्ही जा घरी, नंतर आपण बघू. तिकडून आलो. मॅट मॅडमचं वेळ सांगितलं, मी घडवतो डिपार्टमेंट, मला प्रत्येक वेळेस ते खाली पडायचं. मॅनेजमेंटने तिकडे बोलवलं तिकडे जायचं, हे काही जमायचं नाही. एक दिवशी मी त्याला सांगायचो, त्यांना ते सगळं पटायचं. तर ते म्हणजे मॅनेजमेंटला कुठं उत्तर देत बसू. एक काम करा सर, म्हणे तुम्हाला स्वभाव भावाने सांग, तुम्ही याच्यातून आले तो मला खूप बरं वाटलं की मला त्यांनी सजेशन केलं. आणि मी तुम्हाला सांगतो, हेड ऑफ द डिपार्टमेंटचं मी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, दिवशी मी पत्र दिलं आणि मला म्हणजे तुम्ही निवांत राहा. निगम साहेब गायकवाड सरांनी तो चार स्वीकारला. आणि त्याच्यानंतर पुढची जी काही 4-5 वर्षे त्या माणसाने मला कवडीचाही त्रास दिला. अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट केला आणि मला धन्य वाटलं की त्यांच्याकडे एक एबल माणसाकडे डिपार्टमेंट गेलं. आय एम रिअली हॅपी दॅट केमिस्ट्री डिपार्टमेंट इज इन सेफ हँड. तर असा हा जीवन प्रवास मला वाटतं तुम्हाला मी सांगितलं नसतं, दाट कळला नसतं. म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला म्हणलं की संघर्षमय जीवनाची आनंद यात्रेचा हा समारोप होत आहे आणि ते तुम्हाला मला सांगणं गरजेचं वाटतं. म्हणून थोडासा तुमचा मी जास्त वेळ. महाविद्यालयाने मला या ठिकाणी 97 मध्ये सेवेमध्ये सामावून घेतलं. खरोखर खूप प्रचंड प्रेम केलं, माझ्यावरती जबाबदाऱ्या टाकल्या, मी ते माझ्या परीने प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. म्हणजे माझ्या अडचणीच्या काळामध्ये, चांगल्या काळामध्ये माझ्या पाठीमागे उभे राहिला, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. या कोपऱ्यामध्ये आपल्या सर्वांची कुठेतरी हृदयामध्ये जागा आहे की मी कधीही विसरणार नाही. या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न मी करणार नाही. या ऋणातच राहण्याचं मला आवडेल, कारण माझ्यावरती असंख्य लोकांनी माझं त्या कठीण काळामध्ये उपकार केले ते मी कधीच फेडू शकणार नाही आणि या ऋणातच राहायला मला पडेल. या सर्व
प्रक्रियेमध्ये काम करत असताना मगाशी माझ्या लक्षात आलं, कधी माझ्या मनामध्ये कोणाला मी स्पष्टपणे सांगतो, मी कमीत कमी एक्सपेक्टेशन ठेवणारा माणूस आहे. मी कधी कोणाकडे काही एक्सपेक्टेशन ठेवत नाही, वाईट वाटायचा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे काम करत असताना नॅकचं असेल कॉर्डिनेटर म्हणून किंवा कुठल्याही किंवा माझ्या डिपार्टमेंट जर कधी काळी कोणाला माझ्याकडनं काही त्या प्रोसेसमध्ये दुखावलं गेलं असेल तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो. कारण त्याचं माझं इंटेन्शन कधीच असं नसतं. तर आपण सर्वजण मोठ्या मनात माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करावा अशी मी अपेक्षा करतो. आणि माझा आमचा हा जो काही कार्यक्रम आहे हा माझं भाषण तुम्हाला धोका लागलेलं असतं देखील तुम्ही म्हणजे भाषण म्हणण्यापेक्षा हे माझं आतलं जे होते तुम्हाला कळलंच नसतं कधी. ते तुम्ही मन लावून ऐकलं सगळ्यांनी, कारण मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय ते सगळं. म्हणजे तुम्ही तुमचा पोटातला आगळी बाजूला ठेवला आणि माझं हे ऐकत होता. खरोखर आपल्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. या संस्थेचे महाविद्यालयाचे खरंच खूप मला सहकार्य केलं. म्हणजे काही त्याला सीमा नाही, बोललो होतं तेव्हा परत बोलणार नाही. आपल्या सर्वांचा मी परत एकदा पूर्ण सगळ्यांचे आभार मानतो. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मॅडमचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.